निवडणुकांच्या तोंडावरती भाजपमध्ये काँग्रेस, पवार आणि ठाकरे गटाचे अनेक नेते प्रवेश करतील असा दावा बावनकुळेंनी केलाय। यावरती मात्र विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळेंना टोला लगावत भाजपमध्ये घेऊन सत्ता पद देणार, मग मूळचे भाजपवाले काय करणार असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। इंडिया आघाडीमध्ये पुढच्या काळात पुन्हा तुम्हाला मोठे मोठे बॉम्बस्फोट झालेले दिसतील आणि भारतीय जनता पार्टी अजून समोर जशी जशी लोकसभा येईल तसे तसे मोठे मोठे पक्षप्रवेश दिसतील। निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये काँग्रेस, पवार आणि ठाकरे गटाचे अनेक नेते प्रवेश करतील असा दावा बावनकुळे करतात। गेल्या 10 वर्षात असंख्य लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। दोन पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतरही अजून काही जण थेट भाजपमध्ये येणार असा दावा बावनकुळेंकडून केला जातो। बावनकुळेंच्या या दाव्यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मूळ भाजप कार्यकर्त्यांचं दुखणं मांडलं। दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपमध्ये घेऊन सत्तापद देणार, मग मूळचे भाजपवाले काय करणार असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। सगळ्या भाजपच्या लोकांना सांगू की काँग्रेसवाला, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्यांना घ्या आणि तुमच्या मूळ लोकांना मात्र यांचे कपडे धुवा आणि कपडे सुकायला पण द्या आणि प्रेस मारून घालायला द्या, असा माझा त्यांना सल्ला आहे। सत्ताधाऱ्यांचा विरोधी पक्षातील आमदार खासदारांवर कायम डोळा आहे, त्यामुळेच एकदाच सगळ्यांना भाजपमध्ये घ्या असंही वडेट्टीवार उद्विग्नपणे म्हणाले। सगळ्यांना घेऊन घ्या आणि भाजपवाल्यांच्या मूळ भाजपवाल्यांनी कष्ट करून पक्ष उभा केला, त्याला भीक मागत ठेवा। त्यांना आम्ही नवीन नदीघाट बांधून देतो, धुणेघाट, त्याच्यावर यांना कपडे धुवायला पाठवा। गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण पाहिल्यास पक्ष फोडणं आणि नेते फोडून नेणं हे फार सोपं झाल्यासारखं वाटतं, पण या फोडाफोडीमुळे एकनिष्ठ पक्ष कार्यकर्त्यांचं काय असा प्रश्नही निर्माण झाला। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।